शिखर पहारिया फाउंडेशन आणि QJPR ग्रुप प्रस्तुत आज सोलापूरमध्ये नोकरी महामेळावा आयोजित केलेला आहे। तर आपल्याबरोबर शिखर पहारिया फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत। सर, आपले नाव? नमस्कार, मी धर्मराज अवधूत गुंडे, शिखर पहारिया फाउंडेशनचा अध्यक्ष। सर, आता हे जे आपलं फाउंडेशन आहे ते कशा कशा माध्यमातून काम करतं सर? शिखर पहारिया फाउंडेशन हा सामाजिक आणि सांस्कृतिक, क्रीडा आणि आज तरी तुम्ही बघतायत तर रोजगार मेळावा संकटकाळी नेहमी हा शिखर पहारिया फाउंडेशन उभं राहतोय। तर सोलापुरात जास्ती करून शिखर पहारिया फाउंडेशन हे संकटाच्या वेळेस लोकांच्या मदतीला असो किंवा बेरोजगारांना आज तुम्ही बघत आहात की रोजगार देण्याचा विषय असेल किंवा यस, आणि एवढंच नाही तर कोरोना सारख्या महामारीच्या संकट काळात या सोलापूर आणि माझ्या गाव ग्रामीण मध्ये कुंभारी, तर अशा ठिकाणी गोरगरिबांना अन्नधान्याची मदत असेल, दुष्काळाच्या काळात पाणी वाटपाचा म्हणजे पाणी वाटपाचा नियोजन असेल किंवा एवढंच नाही तर अपंगांना मदत करायचं असेल, अशा अनेक उपक्रम या शिखर पहारिया फाउंडेशनच्या अंतर्गत घडत असतात किंवा घडलेले आहेत आजपर्यंत। तर सर, हे जे आज आपण नोकरी महामेळावा आज आयोजित केलेला आहे त्याचं सर तुम्हाला आयडिया कशी आली? तर आपण खरं तर या नोकरी महामेळाव्याचा आयडिया आपल्याला या सोलापूरच्या जनतेतनं मिळालं की बाबा आपण शिखर दादांचा काम करतोय। हा शिखर दादा हा एकमेव म्हणजे चांगला एक बिझनेसमॅन व्यक्ती, उद्योगपती आहे असेल हे लोकांना माहितीच आहे। तर आम्हाला नेहमी सोलापूरच्या जनतेने म्हणत असतात की बाबा सोलापूरला चांगल्या काहीतरी कंपनी आणू शकतात का बघा, की सोलापूरच्या बेरोजगार तरुणांना आपण कुठेतरी हाती काम देतोय का हे आपण बघा। तर नेहमी आम्हाला लोक असं सांगत होते, तर त्याच्यावरती आम्ही रिसर्च करत होतो की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे। मग आम्हाला वाटलं की असं एक जॉब फेअर मेळावा घेतलं तर किती कंपन्यामध्ये आपण चांगले प्लेसमेंट देऊ शकतो। सोलापुरातील चांगले शिक्षण घेतलेत परंतु त्यांना जॉब नाही आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी किंवा युवतींसाठी आम्हाला ते काम करावं असं वाटलं, म्हणून QJPR ग्रुप सोबत आपण हे जॉब फेअर मेळावा घेण्यासाठी डिसाईड केली। तर सर, QJPR जे आहे त्याला तुम्ही काय कॉम्प्लिमेंट द्याल? QJPR ला एवढंच मी कॉम्प्लिमेंट देऊ शकतो की जे काही मी फर्स्ट टाइम जॉब फेअर मेळावा बघतोय तर मला इतकं छान वाटलं की बाबा त्यांची शिस्तबद्धता, त्यांचे नियोजन, त्यांचे टीम मॅनेजमेंट, अशा अनेक गोष्टी मला QJPR च्या चांगलं वाटलं आणि त्यांची कंपनी सोबत जे कोऑर्डिनेट होतं ते छान वाटलं। तर QJPR ची काम छान वाटलं मला खरं तर। ओके, थँक्यू सर, तुमचा वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। असंच शिखर पहारिया फाउंडेशनच्या अशा अजून वेगवेगळ्या माध्यमातून काम सर होत राहो अशी माझी इच्छा। ओके, खूप खूप थँक्यू सर, धन्यवाद।